कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, पुन्हा एकदा राडा। आता देखील या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। काही वेळापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते। घोषणाबाजी सुरू होती। अंबादास दानवे यांनी मनसेला 200 रुपये देऊन हिणवलेलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या ठिकाणी गेले। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आता वातावरण थोडंसं निवळलंय, मात्र तणाव निश्चित वातावरणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं क्रांती चौकामध्ये। मात्र दोन्ही गटाचे जे आहेत ते कार्यकर्त्यांना समजून काढून या ठिकाणी पुढे जायला या ठिकाणी सांगतात। आता अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते देखील पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सध्या तरी क्रांती चौकामध्ये दोनही शिवसेना आमने सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निश्चित आपल्याला पाहायला मिळतं आहे। अमोल, कृष्णा, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? कारण वातावरण आणखी बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे। मुळातच प्रश्न हाच आहे की पोलिसांनी दोनही ज्या रॅल्या आहेत त्यांना परवानगी या ठिकाणी दिली कशी। आता आपण दृश्य पाहतोय की अंबादास दानवेंच्या हातामध्ये एक दारूची बॉटल आहे आणि दारूची बॉटल असल्यामुळे ते या ठिकाणी आता आपण पाहतोय की हिणवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि वातावरणामध्ये अधिकच या ठिकाणी तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे। आता हे दृश्य या ठिकाणी आहेत। अंबादास दानवे या ठिकाणी हातामध्ये बाटली घेऊन या ठिकाणी हिणवत आहेत आणि तणाव निश्चितच यामुळे वाढेल। मात्र पोलिसांनी दोनही गटाला माफ करा क्रांती चौकातूनच का परवानगी दिली हा देखील प्रश्न आहे। गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू असताना पोलिसांच्या ही लक्षात बाब कशी आली की ही बाब लक्षात यायला पाहिजे होती आणि आता आपण पाहतो आहोत की अजूनही या ठिकाणी तणाव निश्चित आहे आणि दोनही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी एकमेकांच्या अंगावर देखील जाण्यापर्यंत कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते। ज्या पद्धतीने एकमेकांना हिणवणं सुरू आहे त्यावरून हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल असं वाटत नाहीये। नाही, निश्चितच अगदी अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे। खरं तर समजूतदारपणाची भूमिका सर्व नेत्यांनी घेण्याची गरज आहे, कारण की निवडणूक होते जाते मात्र कार्यकर्त्यांमध्ये हा जो तणाव आहे तो कायम राहील आणि यावरून निश्चितच तणाव वाढण्याची शक्यता निश्चित आहे। आणि क्रांती चौकामध्ये आत्ताची ही दृश्य आपण पाहतो आहोत, तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णा, या रॅली नेमक्या कुठे जात आहेत? किती वाजताच्या रॅल्या होत्या आणि दोन्ही रॅली एकत्र आल्यामुळे हा वाद झालाय? नाही, दोनही रॅलीची वेळ वेगळी असेल, मात्र ठाकरे गटाच्या रॅलीला उशीर झाला आणि त्यामुळे या ठिकाणी तणाव आपल्याला निश्चित पाहायला मिळतो। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा निश्चित प्रयत्न करूया। पाहिजे कार्यकर्ते पोलिसांमध्ये देखील या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता